शिरीष वळसंकर यांचं हत्या प्रकरण अजूनही चांगलंच गाजते। न्यायाधीशासमोर साक्ष देण्यासाठी डॉक्टर शेनाली, डॉक्टर उमा वळसंकर आणि त्यांचे सुपुत्र वेगवेगळ्या गाडीतून आले। एकंदरीतच यातले साक्षीदार बदलून आहेत म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे। गृह कलेश हा शिगेला पोहोचल्याचं या घटनेदरम्यान दिसून आलंय। सोमवारी दुपारी 3 ते पावणे 4च्या वेळेत डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या पत्नी डॉक्टर उमा, मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून डॉक्टर सोनाली या तिघांचे न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवून घेण्यात आले। त्यानंतर तिघेही तिथून बाहेर पडले। जाताना डॉक्टर अश्विन, डॉक्टर उमा हे लगेचच त्यांच्या गाडीतून निघून गेले। मात्र डॉक्टर सोनाली काही वेळ न्यायालयातच थांबून होत्या। तेथून त्या चालत न्यायालयाबाहेर आल्या आणि रोड लगत लावलेल्या त्यांच्या 4 चाकी गाडीतून त्या निघून गेल्या। विशेष बाब म्हणजे तिघेही एकमेकांशी बोलले नाहीत। सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येला 32 दिवस झाले। पोलीस आता अटकेतील मनीषा मुसळे माने यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल करण्याच्या तयारीला लागले आहेत। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सोमवारी डॉक्टर शिरीष यांची पत्नी डॉक्टर उमा, मुलगा डॉक्टर अश्विन, सून डॉक्टर सोनाली यांचे न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवले। साक्षीदार पुन्हा बदलू नयेत म्हणून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील कलम 183 नुसार जबाब नोंदवून घेतले जातात। डॉक्टर वळसंकर यांनी कौटुंबिक कलहातून आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा सर्वांचाच अंदाज होता, पण डॉक्टरांच्या सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांनी मनीषा यांना अटक केली। त्यानंतर तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी मनीषा यांची 2 टप्प्यात 5 दिवसांची कोठडी घेतली। त्यानंतर पोलीस कोठडीचे अधिकार राखून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी घेतली आणि पुन्हा 2 दिवसांनी पोलीस कोठडी घेतली। आता पोलिसांनी मनीषा यांची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी घेतली आहे। पोलीस कोठडीचे अधिकार राखून ठेवलेले असताना देखील 5 दिवसात पोलिसांनी मनीषाकडे तपास केलेला नाही। 27 मे रोजी न्यायालयीन कोठडी संपणार असून तत्पूर्वी पोलिसांनी या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेल्या डॉक्टर उमा, डॉक्टर अश्विन, डॉक्टर सोनाली यांचे जबाब न्यायालयासमोर नोंदवून घेतले आहेत। खटल्याची सुनावणी सुरू झाल्यावर साक्षीदार बदलला तर या जबाबामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, त्यामुळे न्यायाधीशांसमोर जबाब महत्त्वाचा मानला जातो। मनीषा यांच्या जामीन अर्जावर सरकार पक्षाकडून 21 तारखेला म्हणणे सादर होईल, पण पोलिसांकडून जिल्हा सरकारी वकिलांना अद्याप कागदपत्रे दिली गेली नसल्याने सरकार पक्षाला म्हणणे सादर करण्यासाठी पुन्हा न्यायालयातून मुदतवाढ घ्यावी लागेल। त्यामुळे जामिनावरील सुनावणी लांबण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत आल्यावरच जामिनावरील सुनावणी होत असते। आरोपी पोलीस कोठडी किंवा पोलीस कोठडीचे अधिकार राखून न्यायालयीन कोठडीत असेल तर जामिनावर सुनावणी होत नाही। त्यामुळे मनीषा यांना जामीन मिळण्यापूर्वीच पोलीस चार्जशीट दाखल करतील अशी शक्यता देखील ज्येष्ठ वकिलांकडून वर्तवली जात आहे।